काय सांगाल की आज मी मोहोळच्या दौऱ्यावरती आहे. मोहोळमध्ये अनेक जे राष्ट्रवादीचे माजी नेते आहेत त्यांनी आता भाजपच्या वाटेवरचा प्रवास धरलेला आहे. मागील काही दिवसात दत्तात्रय भरणे हे देखील येऊन गेलेले आहेत. कशा पद्धतीने संघटन बांधण्याचं काम चालू आहे तुमचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माझे सहकारी उमेश पाटील यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचा आणि आदर्श शिक्षकांचा कार्यक्रम हा नियोजित कार्यक्रम होता. खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमासाठी त्यांनी निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रण स्वीकार करून या कार्यक्रमासाठी मी उपस्थित आहे. खरं बघितलं तर की आता मागच्या आठवड्यामध्येच तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा इतर पक्षाचे माजी आमदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खरं तर तो प्रवेश असणार आहे. तसा भारतीय जनता पार्टीमध्ये इतर माजी आमदारांनी प्रवेश केला आहे. त्याच दृष्टिकोनातून गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पण इन्कमिंग जोरामध्ये चालू आहे. आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे जे असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, सर्वजणच त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त पटीने इन्कमिंग चालू आहे. मला हे म्हणायचं आहे की राजन पाटील असं म्हणतात की राष्ट्रवादीत आता शिस्त राहिलेली नाही. मी 35 वर्षापासून राष्ट्रवादीत काम केले, राष्ट्रवादीत शिस्त राहिली नाही. ज्या व्यक्तीनं पक्षाचा आमदार पाडला त्या व्यक्तीला आता पद देण्यात आलेलं आहे. बघा, शेवटी उमेश पाटलांनी काम केलं. उमेश पाटलाच्या नेतृत्वाखाली इतर सत्ता पण सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेली आणि ह्यापूर्वी त्यांच्याकडे सत्ता होती ना, असं बोलणं उचित असणार नाही. आणि प्रत्येक पक्षामध्ये शिस्त आहे. आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली मी तर गेली 20 वर्षापासून काम करतो. आमच्या पिंपरी चिंचवड परिसर असेल, पुणे जिल्ह्यामध्ये पण असेल, असे पडझड होत राहते. शेवटी पक्षासाठी सर्व कार्यकर्त्यांना पक्ष हा मोठा असतो. पक्ष हा मेन महत्त्वाचा मुद्दा असतो. खरं बघितलं तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांनाही भरपूर दिलेलं आहे ना. आज भरपूर दिलेला असताना सुद्धा आज परिस्थिती खराब असताना आपण पक्ष सोडणं हे उचित नाही. महायुतीमध्ये कुठेतरी बिघाड होताना दिसतंय. तिकडं पुण्यात रवी धंगेकर हे मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आक्रमक होत आहेत. अनेक राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते आता भाजपच्या वाटेवरती चाललेले आहेत. कशा पद्धतीचं गणित आहे नेमकं? अनेक आमदार, माझे आमदार, नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्ये पण येण्यासाठी इच्छुक आहे. आणि ज्या त्या ठिकाणचा प्रश्न आहे, तुम्ही आता धंगेकरांचा जो प्रश्न विचारलेला आहे तो खरं तर तो पुण्यामधला प्रश्न आहे. स्थानिक लोकांचा तो प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली आज सरकार चांगल्या पद्धतीने चालू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय पाऊस झाला. त्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, गरिबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं. आणि दादांनी पण या ठिकाणी दौरा केलेला होता. आणि दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांना भरघोस असं त्यांनी पॅकेज जाहीर केलेले. आणि शेवटी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांची जास्त संख्या आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संधी मिळाली पाहिजे. म्हणून सर्वजण युतीचा धर्म पाळून ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे जास्त कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी तशा पद्धतीने त्या निवडणुका होणार आहेत.